महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव मधुमेहींसाठी संजीवनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहांचं स्वागत। शहांच्या हस्ते अजित डोवालांना लोकमान्य टिळक पुरस्काराचं होणार वितरण। अमित शहांच्या दौऱ्यावरून पुण्यामध्ये राजकारण तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेस वंचितचा जोरदार विरोध तर भाजप कार्यकर्त्यांचंही आंदोलनातून उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शहांची भेट। पुण्यातील हॉटेल रिट्स कार्लटनमध्ये चर्चा। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण। ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसेना भवनात आज महत्त्वाची बैठक। जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। भाजपच्या 7, एमआयएमच्या 16 नगरसेवकांना प्रशासनाची नोटीस। भोंदू अशोक खरात एसआयटीकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। खरातला आज राहता कोर्टात हजर करणार। नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर। जळगाव जिल्ह्यातील अंजनी धरण 100% भरलं। अंजनी नदीला पूर आल्यानं रस्ते पाण्याखाली। नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। पीएम किसान सन्मान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। पीएम किसान सन्मान निधीसाठी 3,15,000 कोटींची तरतूद। आणि सुरुवातीची महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरम्यान अमित शहा ज्या हॉटेलमधून कार्यक्रमस्थळी आता रवाना झालेत, दरम्यान टिळक स्मारक न्यासाच्या वतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेतेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यातल्या हॉटेल रिट्स कार्लटन या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या हॉटेलवर दाखल होत त्यांनी अमित शहांची भेट घेतली। आज अमित शहा स्वारगेट इथं आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत आणि त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। तर एकनाथ शिंदेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। हॉटेल रिट्स कार्लटनमध्ये जात त्यांनी ही भेट घेतली। एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सध्या आज या सगळ्या परिसरात किंवा पुण्यामध्ये अमित शहांचा दौरा आहे आणि त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोघांनीही अमित शहांची आज भेट घेतलेली आहे। अमित शहा आज पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन असल्यामुळेच ते कालच खरं तर पुण्यामध्ये दाखल झालेले होते। त्यांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। खरं तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या दोघांनी देखील अमित शहांची वेगवेगळी भेट घेतली आहे आणि या सगळ्याच दरम्यान या भेटीदरम्यान या नेत्यांमध्ये देखील काही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते। कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ज्या वेळेला अमित शहा हे महाराष्ट्रात येत असतात त्यावेळेला या नेत्यांकडून अमित शहांची भेट घेतली जाते किंवा अगदी दिल्लीमध्ये भेट होत असते आणि या प्रत्येक वेळेला खाजगीमध्ये चर्चा केल्या जातात। आगामी सगळ्या राजकीय परिस्थितीवर ही चर्चा होत असते। त्यामुळे आज या दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली असेल या सगळ्या संदर्भातली देखील माहिती समोर येऊ शकते। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसकडून सध्या पुण्यामध्ये आंदोलन केलं जात आहे। अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केलेली आहे।
दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि या सगळ्याला जबाबदार अमित शहा गृहमंत्री आहेत असं म्हणत आंदोलन केलं जातं। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी वैभव सोनवणे आपल्याला। वैभव, आम्ही काँग्रेसने यापूर्वी जाहीर केलेलं होतं, अमित शहा जर पुण्यामध्ये आले तर त्यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलं जाईल। दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज करण्यात आलेला होता, या लाठीचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे। विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारण्यात आलेलं होतं, अशा पद्धतीची मागणी काँग्रेसकडून सातत्यानं करण्यात येत होती। कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या मार्गावरती आंदोलन करू द्यावं अशी मागणी जी आहे ती काँग्रेसने केलेली होती। मात्र पोलिसांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो या कार्यक्रमापासून साधारणपणे 2 किलोमीटर अंतरावरती दूर सातारा रोडला उत्सव हॉटेलच्या समोर या आंदोलनाला परवानगी दिलेली होती आणि आता काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत। अमित शहा यांच्या फोटोज ज्या टेम्पलेट्स आणलेल्या होत्या त्याला काळं फासण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अमित शहा, तुम्हाला राजीनामा लिहिता येत नसेल तर आम्ही लिहून देतो, अशा पद्धतीच्या टेम्पलेट्स ज्या आहेत त्या हातात घेत काँग्रेसच्या आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केलेलं दिसून येत आहे। अमित, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, सध्या अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचितनं हे आंदोलन पुण्यामध्ये केलेलं आहे। अमित शहा ज्या ठिकाणी राहिल्यात तिथून काही अंतरावरच हे आंदोलन सध्या केलं जातं आहे। इथेच काँग्रेसचं कार्यालय देखील आहे आणि या कार्यालयाच्या बाहेरच हे आंदोलन सुरू झालेलं आहे। तर दुसऱ्या ठिकाणी या आंदोलनाच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात भाजपा देखील आक्रमक झाली आहे। भाजपनं देखील आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर ही तिसरी दृश्य आपण पाहतोय। काही वेळामध्येच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड 2026 हा कार्यक्रम आणि अजित डोवाल यांना या पुरस्कारांना सन्मानित केलं जाणार आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील आता माझे सहकारी तुषार उपनवर आपल्याला। तुषार, आपण पाहत असाल तर आता आंदोलक आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या मागील बाजूला जर पाहत असेल तर आपल्याला मोठ्या संख्येने आपल्याला आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण थेट आंदोलकांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपण पाहत असाल तर मोठ्या संख्येने आपल्याला आंदोलक या परिसरात उत्सव परिसरात जमा झाल्याचं काय सांगा दादा, तुमचं आंदोलन अजून तीव्र होताना पाहायला मिळत आहे? अजून आंदोलन तीव्र झालेलं नाही। ज्या बीजेपी पक्षाने आम्ही या भागात आंदोलन शांततापूर्वक गांधीपूर्वक करतोय आणि आता बीजेपी वाल्यांनी काँग्रेस भवनमध्ये जाऊन तिथं आंदोलन केलं। आमच्या समोर येऊन आंदोलन करत नाही, यांनी समोर येऊन, एवढी महागाई आहे, महिलावरती बलात्कार होत होते, एवढं पेपर फुटीच्या प्रकरण आहे, ह्याच्यामध्ये कुठले हस्तक्षेप सरकार करत नाहीये। हे याचा अर्थ ते हरलेले आहेत। पण अमित शहा या विषयावरती कुठलीही चर्चा करत नाहीये। अमित शहा हा चोर आहे, ह्याच्याने त्यांनी तो तडीपार आहे, तरी त्या माणसाने आज टिळक स्मारकमध्ये त्यांना बोलवलं जातंय। हे भारताचा अपमान आहे, हे पुण्याचा अपमान आहे। हा पुण्याचा अपमान आम्ही पुणेकर सहन करणार नाही। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, लाठी हल्ला का झाला याचं उत्तर त्यांना अजून देता नाही आलं, पॅलेट गनचा वापर का केला याचं उत्तर देता नाही आलं। त्याचबरोबर त्यांना संसदेत उत्तर देता येत नाही आणि पुण्याला येता येतं आणि त्यांची बीजेपी आमच्या पुण्याच्या काँग्रेस हाऊसवर येते। म्हणजे हे काय चाललंय माहिती का, उलटा चोर कोटवाल को डाटे। यांनी गुन्हे करायचे, यांनी ते रेटून न्यायचे, त्याची उत्तरं द्यायची नाही। पण या देशाची तरुणाई आता रस्त्यावर उतरली आहे आणि या देशाच्या तरुणाईला आता लक्षात आलंय बीजेपी हे फसवणारी चोरांची पार्टी आहे। काय सांगाल तुम्ही, भाजपाने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केलं, तुम्हाला आव्हान दिलेलं त्यांनी? खरं तर त्यांचं ते आव्हान नाही, त्यांचं जर आव्हान असतं तर ते इथं आले असते आमच्या समोर। इकडं आम्ही आज सगळेजण इकडं आंदोलन करतोय आणि ते चोरासारखे मुकाट्याने काँग्रेस भवनला जाऊन आंदोलन करतात। त्यांचं जर खरोखर त्यांनी आव्हान दिलं असतं तर ते आज इथं आले असते। इथं आम्ही त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना उत्तर दिलं असतं, परंतु ही पार्टी चोर असल्यामुळे त्या चोरासारखे जाऊन काँग्रेस भवनला आंदोलन करतायत। आज विद्यार्थ्यांवरती लाठी करणारे हे बीजेपीवाले काँग्रेस भवनमध्ये मागच्या दारातनं घुसतायत। जेव्हा आम्ही इथे लोकशाहीच्या मार्गाने परमिशन घेऊन आंदोलन करतोय, धीरज घाटे यांची टीम मागच्या दारातनं काँग्रेस भवनमध्ये आंदोलन करताय। आमचं म्हणणं आहे, तुमच्यात दम असेल तर या उत्सव चौकात या, समोर होऊन जाऊ द्या, तुम्हाला चॅलेंज करतोय आम्ही। पण जर भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांचे समोर आले तर कायदा सुव्यवस्थेचा, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे पोलिसांनी तुम्हाला वेगळी जागा दिलेली आंदोलन करायला, असं वाटत नाही का? 100%
पोलिसांना आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या देशाने आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय की आम्ही एखाद्या गोष्टीचा निषेध करू शकतो. आम्ही पोलिसांकडनं रीतसर परवानगी घेतली आणि आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. भारतीय जनता पार्टीने कोणती परवानगी घेतली की त्यांचे कार्यकर्ते काँग्रेस हाऊसला गेले? पोलिसांची जबाबदारी आहे की कायदा सुव्यवस्था बिघडला नाही पाहिजे. फक्त काँग्रेसवाल्यांची जबाबदारी नाहीये, ही भाजपवाल्यांची पण जबाबदारी आहे ना की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे. आम्ही आमच्या हक्काने आंदोलन करतोय आणि आम्ही दिलेल्या स्पॉटला उभे राहिलेलो आहे. आम्ही चोरासारखे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसवर गेलेलो नाहीये. आम्ही इथेच उभे आहोत आणि आम्हाला तो अधिकार आहे आणि आम्ही अमित शहांचा या ठिकाणी. तर अमित शहा आता कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आपण पाहतोय. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उदय सामंत आणि इतर सगळे नेते उपस्थित असलेले पाहतोय. तर त्याचबरोबर ज्यांचा सत्कार केला जाणार आहे ते अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ते देखील या मंचावर उपस्थित आहेत. माननीय अमितजी शहांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करावी. अमित शहा हे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत. आज अमित शहा पुण्यामध्ये आहेत कारण आज अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यांना पुरस्कारांना सन्मानित केलं जाणार आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आणि या पुरस्काराचं आज आयोजन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी फुलांच्या पाकळ्या वाहून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला आदरांजली दिली आहे. माननीय डोवाल साहेब, यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. मी टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष माननीय रोहित टिळक यांना विनंती करते की त्यांनी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांचं स्वागत आणि सत्कार करावा. आपण इथे खास अमितजी शहांसाठी गीता रहस्याची गुजरातीमधील प्रत, शॉल त्यांना भेट देतो आहोत आणि पुष्पगुच्छ. गीता रहस्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्ष असताना लिहिलेला अद्भुत अद्वितीय गीतेवरचं भाष्य सांगणारा ग्रंथ. यानंतर डॉक्टर रोहित टिळकांना विनंती आहे की त्यांनी आपले लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे पुरस्कारार्थी माननीय अजित डोवाल, लोकमान्य टिळकांचा पुतळा सुद्धा अतिशय देखणा पुतळा आपण अमितजींना देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. यानंतर अजितजी डोवाल यांचंही स्वागत आपण शॉल, गीता रहस्याची इंग्रजीमधली प्रत, गीता रहस्याची इंग्रजीमधली प्रत, पुष्पगुच्छ आणि लोकमान्य टिळकांचा पुतळा देऊन करतो आहोत. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय अजितजी डोवाल, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत हे श्री रोहित टिळक करतील अशी मी त्यांना विनंती करते. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, लोकमान्य टिळकांचा एक छोटा अर्धाकृती पुतळा देऊन आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आहोत. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचंही स्वागत आणि सत्कार रोहितजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना आपण लोकमान्य टिळकांचा अर्धाकृती मूर्ती पुतळा देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करतो आहोत. सोबतच लोकमान्य टिळकांचे द ओरायन आणि आर्टिक होम इन वेदाज ही 2 पुस्तकं देऊनही स्वागत करतो आहोत. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंही स्वागत रोहितजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करेन. दी आर्टिक होम इन वेदाज आणि ओरायन ही 2 पुस्तकं
जी लोकमान्य टिळकांनी लिहिली ती आपण मान्यवरांना सप्रेम भेट देतो आहोत. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांचंही स्वागत माननीय रोहित टिळक करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक श्री मुरलीधर मोहोळ. यानंतर माननीय उच्च तंत्र व शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील. यानंतर माननीय उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेही स्वागत श्री रोहित टिळकांनी करावं अशी मी त्यांना विनंती करेन. राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत इथे उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत माननीय रोहित टिळकांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण इथे उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत रोहितजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करेन. तसेच माधुरीताई मिसाळ पण इथे उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत रोहितजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माधुरीताई मिसाळ यांचंही स्वागत रोहितजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय उपस्थित महानुभावों, भारतीय स्वतंत्रता संग्राम के इतिहास में यदि किसी व्यक्तित्व ने कांग्रेस को अभिजात्य वर्ग के सीमित दायरे से निकालकर जन जन का आंदोलन बनाया तो वे थे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। महात्मा गांधी ने कहा था कि हमारे समय में जनता पर वैसा प्रभाव किसी अन्य नेता का नहीं था जैसा कि टिळक का था। ऐसे युग पुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक की पावन स्मृति में लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान किया जाता है। इस सम्मान की स्थापना वर्ष 1983 में हुई। राष्ट्र निर्माण, समाज सेवा, विज्ञान, उद्योग, कृषि तथा सार्वजनिक जीवन में उत्कृष्ट योगदान देने वाले असामान्य व्यक्तियों को यह पुरस्कार दिया जाता है। मैं बताना चाहूंगी कि एसएम जोशी, गोदावरी परुळेकर, राहुल बजाज, डॉक्टर MS स्वामीनाथन, अटल बिहारी वाजपेयी, सैम पित्रोदा, रामोजी राव तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जैसे अनेक महान व्यक्तित्व इस सम्मान से अलंकृत हुए हैं। लोकमान्य तिलक का जीवन राष्ट्र के प्रति अद्वितीय समर्पण का उदाहरण है। जब उनके पुत्र यशवंत प्लेग से मृत्युशैया पर थे, तब भी उन्होंने पहले केसरी का एडिटोरियल अग्रलेख पूरा किया था। मैं समारोह सम्मान की प्रक्रिया की ओर अग्रसर होते हुए अनुरोध करना चाहूंगी CA ऋषिकेश बड़वे जी से कि वे लोकमान्य स्तवन प्रस्तुत करें।